नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग करत असताना आपल्याला चांगलं टनेज कसं मिळालं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आपण या ठिकाणी क्रिम्सन व्हरायटीचं हार्वेस्टिंग सुरू असलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत। साधारणतः माझ्यासोबत शेतकरी आहेत। गेल्या वर्षी देखील डॉक्टर किसान सोबत पहिलंच वर्ष होतं काम केलं। यंदा दुसरं वर्ष आहे, दुसरा हंगाम आहे, हार्वेस्टिंग होतंय। आणि आपल्यासोबत जे शेतकरी आहेत ज्यांनी डॉक्टर किसानला जोडून 2 वर्ष पूर्ण झाले आणि यावर्षी हार्वेस्टिंग होताना हा व्हिडिओ घेतोय। आपलं पूर्ण नाव सांगा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲडव्होकेट शिवाजी भीमाजी आवारे, खेरवाडी, नारायणगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर 94 21 56 34 55। एकच प्रश्न विचारतो। आपला व्हिडिओचा विषय आहे एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग करत असताना येणाऱ्या अडचणी किंवा हार्वेस्टिंग आपण कसं सक्सेसफुल करू शकतो त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। तुम्हाला एक प्रश्न विचारतो। गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं, माल पण कमी होता, व्हरायटी क्रिम्सन आहे आणि या व्हरायटीला माल आणणं तसं खूप कठीण असतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 6 ते 7 किलो पर्यंतच झाड आवरेज देतं। आज मी बघतोय काही ठिकाणी 6-6 किलोचे 2 कॅरेट त्या ठिकाणी हार्वेस्टिंग झालंय। वरती सेकंड राऊंड पण तुमचं ज्या एक्सपोर्टरला माल दिलाय तुम्ही काय भाव दिलाय? 135 रुपये। 135 रुपये। एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, काय ॲव्हरेज मिळेल? एकंदरीत आम्हाला आता एवढ्या याच्यामध्ये 80 ते 85 म्हणजे 8 8.5 9 टनापर्यंत ॲव्हरेज मिळावं अशी एक अपेक्षा आहे। मिळेल असं मला देखील वाटतंय आणि कारण तसं त्या पद्धतीत सेकंड राऊंड पण तुमचा होणार आहे। काही ठिकाणी 100% काही झाडांचं हार्वेस्टिंग झालंय जिथं लोड मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित ठेवलंय। पण एक 9-10 टन आणि आपलं मिशनच ते राहणार आहे 2025-26 ला क्रिम्सन सारख्या व्हरायटीमध्ये, क्रिम्सन असेल त्याचप्रमाणे इतर कलर व्हरायटीमध्ये 10 टन माल हा एक्सपोर्टला हार्वेस्टिंग झालाच पाहिजे हे मिशन घेऊन आपण 2025-26 चा वर्ष या ठिकाणी पार करणार आहोत। मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम आपण केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि अंतिम टप्प्यात 10-15 दिवसात शुगरच्या अडचणी येतात, खास करून त्या ठिकाणी तुमचं थॉम्सन असेल, सुधाकर असेल, इतर इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये शेवटच्या 10-12 दिवसात म्हणजे त्या ठिकाणी मालाचा व्यवहार होतो। पण एक्सपोर्टर किंवा हार्वेस्टर ज्यावेळेस बागेत येतो त्यावेळेस शुगर त्या प्रमाणात मिळत नाही। मग काय केलं पाहिजे? टेम्परेचर वाढतंय व्हाईट व्हरायट्यांमध्ये, त्या ठिकाणी येलो शेड ज्याला आपण म्हणतो सोनेरी रंग येतो आणि मग ते एक्सपोर्टला हार्वेस्टिंग होत नाही। त्या शेतकऱ्यांसाठी खास करून जिथं पेपर रॅपिंग नाहीये तिथं अर्जंटली पाणी त्या ठिकाणी देत असताना दर 4थ्या दिवशी 1-1.5 तास पाणी हळूहळू कमी करत चाला आणि एक ड्रिंचिंग करायची आहे। एकरी 2 लिटर त्या ठिकाणी शुगर स्टार आणि त्याच्यासोबत 5 किलो 16-8-32 या खताची नागार्जुनाची ग्रेड 5 किलो ड्रिंचिंग करायचं एकरी 1000-1200 लिटर पाण्यामधून। खूप चांगली शुगर त्या ठिकाणी लस्टर टिकून राहील। दुसरी एक महत्वाची गोष्ट, कलर व्हरायटीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये एकसारखा रेडिश कलर दिसत असेल तिथं शेवट 2 म्हणजे एक ड्रिपचं ऍप्लिकेशन आणि एक फवारणी काय केली पाहिजे? ड्रिप देत असताना एकरी 1 ते 1.5 लिटर देशी अल्कोहोल त्याच्यासोबत 5 किलो 16-8-32 कलर व्हरायट्यांमध्ये आणि वरतून फवारणी घ्यायची पोलर पोटॅश 300 ग्रॅम आणि ब्लॅक स्टार 500 मिली। हे शेवटच्या 8-10 दिवसामध्ये करायचंय। जिथं तुम्हाला त्रास होतोय, माल आपला दरवर्षी 125, 130, 135 दिवसाला हार्वेस्टिंग होतोय। 135 दिवसाला हार्वेस्टिंग होतं, नीट समजून घ्या। काही ठिकाणी 120 दिवसाला होतंय, 120 दिवस पूर्ण झाले, 8-10 दिवस डिले होतंय। ते होऊ न देता आपल्याला 8-10 दिवस अगोदर दर वर्षाच्या हिशोबाने हे 2 ऍप्लिकेशन ड्रिपचा आणि फवारणी करून घ्यायची। आवारे साहेब, परत एकदा तुमच्याकडे येतो। तुम्हाला डॉक्टर किसान बद्दल आलेला अनुभव इतर शेतकऱ्यांना कसा शेअर कराल? गेले 2 वर्षापासून आम्ही डॉक्टर किसानशी बांधिलकी आम्ही म्हणजे एक परिवार म्हणून आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलेलो आहे आणि ज्या ज्या आमच्या अडचणी आल्या, ज्या ज्या शंका आल्या, ज्या हे आल्या त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना त्यांचा वेळात वेळ काढून आणि त्यांना त्रास देऊन आम्ही या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काढलं आणि त्यांनी सुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स दिला। त्याबद्दल मी त्यांचा म्हणजे ऋण व्यक्त करतो आणि त्यांचे आभारही मानतो। कारण त्यांनी म्हणजे अगदी दिलखुलासपणे ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी त्यांनी आम्हाला निसंदिग्धपणे सोडवून दिल्या आणि त्याच्यावरचं सोल्युशन देऊन आम्हाला आज हे पीक दिसतंय। हे याचं म्हणजे बहुतचा श्रेय आम्ही त्यांना डॉक्टर किसानला देतोय। कारण त्यांच्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी, गेल्या वर्षी फक्त आमचा 10 ते 12 क्विंटल माल निघाला होता, यावर्षी 8 ते 9 टनाच्या पुढे निघेल अशी एक आमची अपेक्षा आहे। याचं श्रेय सर्व डॉक्टर किसानला आहे। आणि एवढं विशेष म्हणजे कसं आहे की कमी खर्चामध्ये
जास्त मोबदला देणारं डॉक्टर किसान हे एकमेव शस्त्र आहे. ते आम्ही आज इथून पुढे वापरणार आहे आणि शेतकरी बांधवांना मी नम्रपणे सांगू शकतो की महागड्या डॉक्टरांपेक्षा जे निसंदिग्धपणे आपल्याला मार्गदर्शन करतात, म्हणजे चांगल्या पद्धतीनं निरपेक्ष भावनेनं करतात, त्यांच्याशी आपण बांधिलकी ठेवायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. आणि याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. नक्कीच काकांनी या ठिकाणी सांगितलं. मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्याचशा वेळा सांगतो की डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घ्या. भरपूर चांगले मार्गदर्शक आहे, परंतु त्यांनी सांगितलं जे कोणी आपल्याशी बांधिलकी चांगलं ठेवेल, निरपेक्षपणे, निपाक्षिकतेपणे, म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात जर आपण म्हटलं, त्यांनी सांगितलं आणि आमचा एकच वादा आहे, खर्च कमी उत्पन्न जादा. डॉक्टर किसानचा वादा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी मी देखील रीतसर फी घेतो, परंतु युट्यूबच्या माध्यमातून जेवढं इतर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी म्हणजे मार्गदर्शन देता येईल त्या पद्धतीत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांचा व्हिडिओ त्या ठिकाणी वेगवेगळा विषय घेऊन मी देत असतो. प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला शेती करत असताना आपली माती सुपीक ठेवून आपला उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात वाढ करणं, बाजारभावाची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शाश्वती आपल्या कोणाच्या हातात नाही, परंतु जे आपल्या हातात आहे कमी खर्च उत्पन्न जास्त, खर्च जेवढा कमी ठेवता येईल तेवढी चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला मिळवता येईल, त्याकडे लक्ष देऊन काम करणं गरजेचं असेल. परत एकदा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला असेल, इतरही व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे 2025-26 जे 2025-26 जे वर्ष आहे तिथं मिशन डॉक्टर किसानचं हेच असेल की एक्सपोर्टचं कलर व्हरायट्यांमध्ये 10 टनाच्या पुढं हार्वेस्टिंग करणं म्हणजे करणं. त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की खरड छाटणीच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे ते व्हिडिओ हळूहळू तुमच्यापर्यंत मी देईल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार. धन्यवाद.